बँक शाखा व्यवस्थापकास पाईपने मारहाण। घटनेनंतर बँक अधिकारी कर्मचाऱ्यांचा तहसीलवर मोर्चा। झिरवळ्यांच्या मानेला झटका, बीपी वाढलं, डॉक्टरांकडून उपचार सुरू। मोठी बातमी, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या वाहनाचा अपघात, 12 जखमी। इंडिया वर्सेस बांगलादेश पहिल्या T20 साठी टीम इंडियाची प्लेइंग 11 ठरली। सूर्य या खेळाडूंना देणार संधी। बोपदेव घाट धोक्याचा, 3 दिवसात अत्याचाराच्या 2 घटना, पुणे पोलीस आहेत कुठे? राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांना मंत्रिपदाचा दर्जा। मलाही जिवंत ठेवा, मी संपलो तर, अशोक चव्हाण यांच्या विधानानं खळबळ। जेवणाचा डबा घेऊन शेतात गेलेल्या मुलाने वडिलांना पाहून फोडला हंबरडा, तरुण शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल। आदिवासी आंदोलन पेटलं, आमदारांनी थेट मंत्रालयाच्या 3ऱ्या मजल्यावरून मारली उडी। मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा अपघात, 12 जखमी। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला, कारण रिजिजू यांचा धक्कादायक दावा। करायची मग गुंतवणुकीबाबत या मोठ्या गैरसमजाबाबत समजून घ्या आणि वेळीच दूर करा। ऋतिकचे नव्हे तर याही विवाहित सुपरस्टारच्या प्रेमात वेडी झालेली कंगना हाताची नस कापण्याचीही दिलेली धमकी। काँग्रेस सोडताना राष्ट्रवादीवर केलेले बेछूट आरोप, 5 वर्षात हर्षवर्धन पाटलांचा पवारांच्या पक्षात प्रवेश। गोविंदाला मिळाला डिस्चार्ज, बाहेर येताच हात जोडले आणि डोळे पाणावले आणि म्हणाला, आज 5 जण मरणार, शिक्षकाच्या चौकोनी कुटुंबाला संपवणाऱ्याचा व्हॉट्सअप स्टेटस, 5वा कोण? लेकीच्या जन्मानंतर दीपिका पादुकोण पहिल्यांदाच दिसणार, सिंघम अगेनच्या ट्रेलर लॉन्चची चर्चा। 9 महिन्याच्या बाळाला वाचवलं, स्वतःचं बलिदान दिलं, काळजात चर करणारी घटना। हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद, अमित शहा ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले? तिरुपती लाडू वादवर कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार SCचे निर्देश। पहिल्याच दिवशी 200 पार पोहोचला हा, शेअर बाजारात एंट्री घेताच अप्पर सर्किट, 114 पट झालेला सबस्क्राईब। न्यूक्लिअर अटॅक करू, इस्रायल इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी, 10,000 किलोमीटर दूरपर्यंत धाकधूक। काँग्रेसचा विजय फॉर्म्युला, लोकसभेप्रमाणे विधानसभालाही नेत्रदीपक कामगिरी करणार। कोलकाता रेप हत्या, कनिष्ठ डॉक्टरांचा संप पुन्हा मागे, म्हणाले ममता सरकारला डेडलाईन देणार, मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण।